आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुणेकरांची पाणी चिंता आता मिटली आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये 91.47% पाणीसाठा जमा झालाय। धरणामधून गरजेनुसार मुठा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे आणि आतापर्यंत 2.95 टीएमसी पाणी सोडण्यात आलेलं आहे। पुणे जिल्ह्यामधल्या आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जोरदार पाऊस झाला। फुलवडे इथे प्रसिद्ध तबकडी धबधबा पूर्ण क्षमतेने आता वाहू लागलाय। 250 ते 300 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा आणि डिंभे धरण परिसरातील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे। पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरात 2 अल्पवयीन बहिणींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली। पोलिसांनी 60 वर्षाच्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला। पुढे बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिकच्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 85% गेल्या 4 वर्षांनंतर महापौरांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार आहे। धरणामधून सध्या 4000हून अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे धरणांमधला विसर्ग आता कमी करण्यात आलाय। गंगापूर आणि दारणा धरणामधून पाणी सोडण्याचं प्रमाण घटलंय। गोदावरी आणि दारणा नदीचा पूर ओसरलाय। नागरिकांना त्यामुळे तर दिलासा मिळाला। नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं शहरामध्ये 60हून अधिक ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्यात। अग्निशमन दलानं 200हून अधिक आपत्कालीन कॉल्सवर कारवाई करत नागरिकांना मदत केली आहे। पुढे बातम्या पाहूया छत्रपती संभाजीनगरमधून। नियमांचं पालन न केल्याच्या कारणावरून दूध डेअरीचे परवाने निलंबित करण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अंतरिम स्थगिती दिली आहे। एफडीएच्या कारवाईविरोधात डेअरी चालकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती। छत्रपती संभाजीनगरमधील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांना एसीबीनं लाच मागितल्या प्रकरणात अटक केली आहे। जमिनीच्या फसवणूक प्रकरणामध्ये कारवाईसाठी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये पाणीसाठा 61.09% पोहोचलाय। गेल्या 24 तासात साठ्यात 7% वाढ झाली आहे। पिण्याचं पाणी शेती आणि उद्योगांसाठी एक मोठा दिलासा मिळणार आहे।